नमस्कार. मी देवदत्त भिंगारकर. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या या एका विशेष पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. 18 एप्रिल रोजी महर्षी कर्वे यांची जयंती आहे आणि त्यानिमित्तानेच आपण महर्षी कर्व्यांच्या आणि कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या काही अज्ञात पैलूंबद्दल जाणून घेणार आहोत विनिताताई देशपांडे यांच्याकडून. विनिताताई देशपांडे या महर्षी कर्व्यांवरती आणि कर्वे स्त्री शिक्षण संस्थेवरती गेली 5 वर्ष संशोधन करतायत. त्याचबरोबर त्या संस्थेच्या संशोधन आणि अभिलेख या विभागाच्या प्रमुख सुद्धा आहेत. विनिताताई स्वतः सिद्धहस्त लेखिका आहेत. भारतीय संस्कृतीचा, इतिहासाचा आणि भाषेचा त्यांचा अभ्यास आहे. तर ताई, तुमचं मनापासून स्वागत करतो. नमस्कार. आणि पहिलाच प्रश्न मला तुम्हाला असा विचारायचा आहे की गणिताचे प्राध्यापक असणारे महर्षी कर्वे, खरं तर प्रोफेसर कर्वे, यांनी समाजाच्या गणिताला हात कसा घातला आणि नेमकी कोणती प्रेरणा होती त्यामागे? आपण हे गणित समजून घेण्यासाठी थोडंसं प्राचीन काळामध्ये जाऊया, कारण याचं समीकरण, याचं सूत्र प्राचीन काळाच्या शिक्षण व्यवस्थेत दडलेलं आहे. अगदी सुरुवातीपासून, प्राचीन काळापासूनच आपल्या जीवनाचे मूलाधार हे वेद होते. म्हणजे आपली जी जीवन पद्धती आहे ही याचं अधिष्ठानच मुळात वेद होतं. ऋणत्रयी असू देत, आश्रम व्यवस्था असू देत, वर्णव्यवस्था असू देत, त्याच्यानंतर पुरुषार्थ असू देत, तर ही केंद्र होती आपल्या जीवन पद्धतीची. सुरुवातीला वैदिक काळामध्ये वर्णव्यवस्था जी होती ती कर्म आणि गुणांवरती आधारित होती. पण जसा जसा यज्ञसंस्थेचा विकास होत गेला त्याच्यानंतर याच्यामध्ये स्थित्यांतरं झाली. अनेक ज्ञानशाखा विकसित झाल्या, अनेक साहित्य रचण्यात आलं आणि या काळातच वर्णव्यवस्था ही कर्मगुणावरतून कधी जन्मधारीतवरती स्थलांतरित झाली हे कळलंच नाही. अगदी सहज प्रक्रिया होती ती. आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये साधारण 12व्या-13व्या शतकापर्यंत पण नाही म्हणता येणार, परकीय आक्रमणांना सुरुवात होण्यापूर्वी आपल्या याचं अधिष्ठान जे आहे शिक्षण पद्धतीचं, सामाजिक असू दे, सांस्कृतिक असू दे, आर्थिक असू दे, हे सगळं अधिष्ठान जे होतं हे वेद होतं. आणि आपल्या शिक्षण पद्धतीचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे की शिक्षणाचा उद्देश जो होता तो आदर्श नागरिक, उत्तम व्यक्ती घडवण्याचा होता. पोटा पाण्यासाठी अर्जन हे उद्देश आपल्या शिक्षणाचा कधीच नव्हता. तर महर्षी कर्वे यांची जी शिक्षण पद्धती होती किंवा या गोष्टींनी प्रभावित होती, कारण त्यांचं लहानपणचं जे शिक्षण होतं हे त्या काळाच्या पद्धतीनुसार महाभारत, रामायण, रघुवंश त्यांनी पाठ केलं होतं, हरिविजय ग्रंथ असतील, तर पंतोजींच्या शाळेतनं त्यांचं लहानपणी अध्यापन, त्याच्यामुळे हे संस्कार नकळत झालेलेच होते. त्याच्यानंतर फार महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या जीवनात आलेले काही महत्त्वाचे प्रसंग. जसं ते जेव्हा मुरुडला शिक्षण घेत होते, मुरुडला शिक्षण घेत असताना त्यांचे सोमंड गुरुजी, त्यांना खरं तर ती रामदास आणि याची जोडी, समर्थ आणि रामदासांची जोडी असं म्हटलं जायचं. सोमंड गुरुजींनी त्यांना सांगितलं होतं की वर्तमानपत्र म्हणजे गावाला सगळ्या बातम्या कळाव्यास, कारण स्वातंत्र्य संग्रामाचा, स्वातंत्र्य लढ्याचा तो काळ, हे कळावं म्हणून ते रोज देवळाच्या पारावरती जाऊन वर्तमानपत्र वाचत असे मोठ्यानी. तर ह्या काळात काय झालं की ह्या ज्या काय बातम्या आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या सामाजिक घडत होत्या, नकळत त्यांच्यावरती त्याचे परिणाम झाले. आणि ह्याच काळात घडलेली गोष्ट म्हणजे पुण्यामध्ये तो प्रसिद्ध खटला चालला की विधवांच्या विवाहाला शास्त्राचा आधार आहे की नाही. तर फार मोठा शास्त्रार्थ पुण्यामध्ये झालेला. तर ह्याच्या बातम्या सुद्धा ते वाचून दाखवत. आणि त्यांच्या घरी शेजारी कुटुंबामध्ये अनेक विधवा त्यांनी बघितल्या होत्या आणि घरी ते आपल्या बहिणीला, अंबुताईंना, आपल्या पत्नीला शिकवत असे. त्याच्यामुळे एक तर ही गोष्ट त्यांच्या मनात हे होती की विधवांना शिक्षण दिलं पाहिजे किंवा त्यांना अधिकार आहे, ही गोष्ट मनात कुठेतरी त्यांच्या सतत रुंजी घालत होती. त्याच्यानंतर 6वी इयत्तेचं शिक्षण पूर्ण करून ते जेव्हा रॉबर्ट मनी शाळेत मुंबईत दाखल झाले, त्याच्यानंतर ते शिकवण्या करू लागले. याच्यामध्ये अलेक्झांड्रा शाळेमध्ये शिकवण्या केल्या, काही कॅथेड्रल हायस्कूलमध्ये शिकवण्या केल्या. ह्या सगळ्या तिथल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या मुलींना ते शिकवत असे. मग नकळत त्यांचं काय म्हणतात, तुलनात्मक अध्ययन हे होत गेलं की ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या मुलींना शिक्षण मिळतंय पण भारतीय मुलींना शिक्षण काही मिळत नाहीये. यात त्यांना जोड मिळाली नरहरी
बाळकृष्ण जोशी त्यांचे मित्र, हे अभिनव कुटुंब पद्धती होती ती. मित्र, त्यांचा परिवार आणि महर्षी कर्वे आणि त्यांचा परिवार हे एकत्र एकत्र मुंबईमध्ये त्या काळात राहत असे. तर या मित्रांची नेहमी चर्चा होत असे की असं आहे, आपण हे केलं पाहिजे. सामाजिक विचार म्हणा किंवा पुस्तकं म्हणा किंवा ब्रिटिशांनी जर काही कायदा, काही सुधारणा आणल्या त्याच्यावरती चिंतन, मनन आणि या सगळ्या गोष्टी होत असे. तर ह्याच्यातूनच आणि एकीकडे काय झालं की ह्या चर्चांमधनं त्यांच्या लक्षात आलं की प्राचीन शिक्षण व्यवस्था काय होते आणि इंग्रजांच्या काळात बदललेली ही शिक्षण व्यवस्था, तर ही दोन्ही तुलनात्मक त्यांच्या पुढे होते. त्यांचं ध्येय आयुष्याचं हेच होतं की आपण मॅट्रिक शिकायचं, पहिल्या प्रतीचं ट्रेनिंग कोर्सचं प्रमाणपत्र घ्यायचं आणि शिक्षक व्हायचं, हे तोपर्यंत ध्येय होतं. पण ह्या सगळ्या चर्चा आणि सामाजिक जी काही त्यांची विचारांची जडणघडण होती ही अगदी त्यांची कुमारवयापासून झाली होती आणि हेच त्यांचं सामाजिक गणित सोडवण्याचं सूत्र ठरलं. पण मुंबईमध्ये शिकवत असताना त्यानंतर त्यांना फर्ग्युसन कॉलेजमध्ये बोलवण्यात आलं आणि मी चुकत नसेल तर नामदार गोखल्यांनी त्यांना ते निमंत्रण दिलं. आता खरं तर एक तरुण गणिताचा प्राध्यापक, तोही 125 वर्षापूर्वी हा पुण्यामध्ये आला. फर्ग्युसन सारख्या, डेक्कन एज्युकेशन सोसायटी सारख्या नामांकित शिक्षण संस्थेमध्ये त्यांचं कार्य सुरू झालं. अशा वेळेला खरं तर पुणेकर ते झालेले होते. अशा वेळेला मग परत स्त्री शिक्षणाचा जो त्यांनी विचार केला आणि ज्या कार्याला हात घातला त्याची प्रेरणा नेमकी कोणती होती? मुंबईच्या वास्तव्यात त्यांनी शारदा सदनला नेहमी भेट दिली. ती पंडिता रमाबाईंनी विधवांसाठी सुरू केलेली ती शाळा होती. तर याला त्यांनी नरहरी जोशींसोबत 1-2दा भेट दिली होती आणि त्यांना तो विचार खरं तेव्हा पटला होता की विधवा शिक्षणाकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर फर्ग्युसन कॉलेजचं त्यांना आमंत्रण आलं. नामदार गोखले त्यांचे एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये सोबत शिकलेले होते, त्यांचे मित्र होते. जेव्हा डेक्कन कॉलेज म्हणजे फर्ग्युसन कॉलेजमध्ये टिळकांनी निर्णय घेतला राजकारणात जायचा आणि आगरकरांनी समाजकारण करण्याचं ठरवलं आणि टिळक तेव्हा फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणित हा विषय शिकवायचा. म्हणून मग त्यांनी आपल्या मित्राला गणित शिकवण्यासाठी पुण्याला बोलवलं. तर पुण्याला येईपर्यंत सुद्धा त्यांच्या मनात असं काही हे नव्हतं की आपण इथे शिक्षण संस्था सुरू करू. पण काही विचार मात्र त्यांचे हे ठाम होते की स्त्रियांना, विधवांना शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. ही गोष्ट त्यांच्या मनात वारंवार होत होती. फर्ग्युसन कॉलेजमध्ये आल्यानंतर इथले जे काही त्यावेळची शिक्षक मंडळी होती ही सगळीच समाज सेवेत सगळे समाजसुधारक होते आणि त्यांचे नेहमीच टिळक असू देत, सगळ्यांच्या चर्चा व्हायच्या की पुढे आता समाजाला निश्चित दिशा द्यायची आहे, काय करायची. म्हणजे डेक्कन एज्युकेशन कॉलेजची सुद्धा त्याच अनुषंगाने स्थापना झाली होती की सगळ्यांना शिक्षण अल्प याच्यामध्ये मिळावं. तर ह्या सगळ्या चर्चांमध्ये एक मुद्दा नेहमी सुटून जायचा की स्त्री शिक्षणाकडे पण तेवढंच लक्ष देणं आवश्यक आहे. आणि मग म्हणजे माझा अभ्यास तर असं सांगतो की महर्षी कर्वेंचं हे शैक्षणिक कार्य म्हणजे स्वातंत्र्य लढ्यातला एक खूप मोठा भाग आहे की तो कार्यभाग त्यांनी आपल्याकडे, ती जबाबदारी त्यांनी ती घेतली. त्याचं कारण असं की राजनैतिक कार्य सुरू होतं, स्वातंत्र्य संग्राम सुरू होता, समाजातल्या कुप्रथांवरती समाजसुधारक काम करत होते. म्हणजे अगदी संमती कायदा असू दे, सती प्रथांचं हे असू दे, मताधिकार असू देत, या सगळ्या स्त्रीविषयक चळवळी सुरू होत्या. याच्यामध्ये त्यांना जे प्रकर्षाने जाणवलं इथे विशेष करून आल्यावरती की विधवांची ही अतिशय दयनीय अवस्था आहे. म्हणजे त्यांना पुनर्विवाह करता येत नाहीये. पुनर्विवाहाचं विष्णू शास्त्री पंडित यांनी जे विधवा विवाहांचं मंडळ एक सुरू केलं होतं, पुनर्विवाह मंडळ, तर त्यांच्या निधनानंतर ते बंद पडलं. काही पुनर्विवाह झाले, पण त्या पुनर्विवाहांचा पण जे काही सामाजिक बहिष्कार होताच, त्यांच्या मुलांना समाजाने स्वीकारलं नव्हतं. तर अनेक गोष्टी होत्या की विधवांचं क्लेशमय जीवन, त्यांचं केशवापन, त्यांना कुठल्या शुभकार्यात सामावून न घेणं, एक प्रकारचा तो बहिष्कार क्लेशदायक. आणि एकीकडे आपण म्हणतोय की स्त्री आम्ही हे करतो, माता मानतो, तिची पूजा करतो. तर हे जे काही समीकरण होतं हे काही त्यांना, त्यांच्या विचारांना, त्यांच्या बुद्धीला हे काही पटलं नाही. आणि
एक त्याच्यासाठी खूप मोठं कारण असं झालं की मिशनरीजच्या शाळा स्त्री शिक्षणात होत्या, म्हणजे स्त्री शिक्षण देत होते, भारतीय मुलींसाठी पण ते उपलब्ध होतं. पण समस्या अशी होती की भारतीयांना मिशनरीच्या शाळेमध्ये आपल्या मुलींना शिकवायचं नव्हतं. तर हा एक फार मोठा काय म्हणतात त्यावेळेचा ही गोष्ट पण महर्षी कर्वेंना लक्षात आली की भारतीय मुलींसाठी, म्हणजे आपल्या इतिहासामध्ये लेखनात हिंदू हिंदू हा शब्द येतो, पण ते हिंदू म्हणजे भारतीय मुलींच्या शिक्षणाची व्यवस्था, काहीतरी आपण त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि हा सगळा विचार होत असताना, चर्चा होत असताना एक मोठी घटना त्या काळात घडली बर. की शारदा सदन पंडिता रमाबाईंनी जे मुंबईमध्ये सुरू केलं होतं ते पुण्यात पण सुरू केलं. आणि अचानक काही मुली ज्या आहेत, फार मोठा एक 8-10 मुलींचा जो समूह होता, तो त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला. आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये शिकणाऱ्या मुली, विधवा मुली ज्या होत्या, त्या बाकीच्यांनी त्यांनी काढून घेतलं त्या शाळेतनं. पण ज्यांनी प्रगती केली होती, ज्यांनी शिक्षण हे केलं होतं की सुरू केलं होतं, त्या एक 6-7 मुलींचं तर नुकसान झालं. मग त्याची भरपाई, कारण ही खूप मोठी सामाजिक चळवळ होती, कारण एक निर्णय, समाज सुधारकांचा एका निर्णयांनी सगळ्या स्त्री समाजाच्या याच्यावरती आघात केला असता. मग ह्या विचारासाठी एक पेरू गेटला गोरेवाड्यामध्ये बैठक घेण्यात आली, ज्याच्यामध्ये नामदार टिळक होते, गोखले होते, हना आपटे होते, भांडारकर होते, रँगलर परांजपे होते. त्यावेळची सगळी समाजसुधारक मंडळी त्या बैठकीला उपस्थित होती. आणि आता ह्या ज्या 6-7 मुली शिक्षणात प्रगती करायला लागल्यात, आता यांचं काय करायचं, याचं पुढे काय करायचं. तर मग यांनी सगळ्यांनी ठरवलं की तेव्हा फिमेल ट्रेनिंग आपल्या इथे एक इन्स्टिट्यूट होती फार पूर्वी, नंतर तीच हुजूरपागा शाळेत वगैरे बदलली, ती गोष्ट वेगळी. पण मग त्या ट्रेनिंग हायस्कूलमध्ये त्या मुलींना ठेवायचं आणि त्याचा खर्च तूर्त आपण भागवायचा. तर तो सगळ्यांनी मिळून करूया, त्याच्यावर चर्चा. आणि हे सुरू असतानाच महर्षी कर्वेंना लक्षात आलं की विष्णू शास्त्री पंडितांचं विधवा विवाहाचं थांबलेलं काम त्यांनी नुकतंच सुरू केलं होतं. विधवा विवाहोत्तेजक मंडळ असं त्या संस्थेचं नाव होतं. तर त्यामध्ये विधवांच्या याचा सगळा प्रश्न, मग त्यांना लक्षात आलं की पुनर्विवाहाने प्रश्न सुटत नाहीये, उलट त्या पुनर्विवाहितेचे प्रश्न अजूनच वाढत आहेत. मग त्यांनी विधवा विवाहाच्या कार्याला एक विधवा शिक्षणाचा प्रस्ताव संस्थेकडनं मंजूर करून घेतला. आणि मग विधवाच्या शिक्षणासाठीही, म्हणजे पुनर्विवाहाच्या प्रचारासाठी जेव्हा ते जायचे गावोगावी, तेव्हा त्यांनी विधवा शिक्षणाचा प्रस्ताव मांडला. सुरुवातीला त्यांना असं वाटलं की विधवांना शिक्षण देऊन हा प्रश्न सुटेल, पण मग त्यांच्या लक्षात आलं की त्या काळात कुठलीही स्वावलंब होण्यासाठी काही मार्ग लागतात, काही आधार लागतो. शिक्षिका होणे किंवा मिडवाईफ होणे म्हणजे नर्सिंगचा कोर्स करून ही काही क्षेत्र फक्त महिलांसाठी उपलब्ध होती. पण मग त्यांच्या लक्षात आलं की विधवांसोबत ज्या कुमारिका बहिणी आहेत, विधवेला शिक्षणासाठी पाठवलं तर त्यांचे विवाह होत नाही. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्यावर त्यांनी मग काही एक अजून प्रस्ताव मंजूर करून घेतला की विधवांच्या सोबत ज्या बहिणी किंवा कुमारिका येतील त्यांना पण याच्यामध्ये शिक्षण देण्यात यावं. मग अशा प्रकारे एक अनाथ बालिकाश्रम या संस्थेची स्थापना 14 जून 1896 रोजी या सगळ्यांना दिग्गज समाज सुधारकांच्या साक्षीने महर्षी कर्वे यांनी पुढाकाराने स्थापन केली. अण्णांचा जो मित्र परिवार होता, खरं तर त्यांचा विचार परिवार सुद्धा जो होता तो खूप मोठा होता. आता तुमच्या बोलण्यामध्ये त्याचा उल्लेख आला, पण माझा तुम्हाला प्रश्न आहे की या अण्णांचे हे जे सगळे सहकारी होते, मित्रमंडळी होते, ते नेमके कोण कोण होते? अगदी सुरुवातीच्या काळात आणि शिक्षणासाठी प्रेरणा देणारे त्यांचे मित्र म्हणजे बाया कर्वेचे भाऊ नरहरी बाळकृष्ण जोशी यांनी प्रेरणा दिली. नंतर ते आपल्या संस्थेशी जरी निगडीत नसले तरी राष्ट्रीय शिक्षणासाठी विजापूरकरांनी जे समर्थ विद्यालय स्थापन केलं होतं त्याच्यात ते शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्याच्यानंतर दुसरं जे काही महत्त्वाचं त्यांच्या आयुष्यात व्यक्ती होती ती म्हणजे न्यायमूर्ती रानडे. पुत्रवत प्रेम केलं आणि इथली प्रत्येक गोष्ट, ते आपल्या संस्थेचे काही काळ उपाध्यक्ष पण होते. रमाबाई रानडे पण आपल्या इथे मेंटॉर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्यांनी अंतर्गत विभाग जो आपल्या संस्थेचा आहे तो सांभाळलाय रमाबाई रानडेंनी. या दाम्पत्याचं फार विलक्षण प्रेम होतं बाया कर्वेंवरती आणि महर्षी कर्वेंवरती. कारण सुरुवातीला जेव्हा
कोणीच यांना जागा देईना. पुण्यात आल्यानंतर पुनर्विवाह केल्यामुळे यांना भाड्याने जागा मिळेना. मग अशा वेळेला न्यायमूर्ती रानडेंनी त्यांना आपला बंगला राहण्यासाठी दिला होता. त्याच्यानंतर खूप महत्त्वाचे म्हणजे रँगलर परांजपे, त्यांचं हे स्वतः आजोळच होतं. रँगलर परांजपे स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते होते. त्यांचा नेहमी त्यांना सपोर्ट राहिलाय. सगळंच त्यांनी सहाय्य वेळोवेळी केलेलं आहे. त्याच्यानंतर खूप महत्त्वाची भूमिका ही आहे प्राच्यविद्या आणि पुरातत्वज्ञ संस्कृत पंडित रामकृष्ण गोपाळ भांडारकर. खरं तर हे प्राच्यविद्येतलं खूप मोठं नाव, पण आपल्या संस्थेचे ते 25 वर्ष अध्यक्ष होते. त्याचंही महत्त्वाचं कारण म्हणजे की भांडारकर हे पण एल्फिन्स्टन कॉलेजमधनं शिकलेले होते. आणि याची छोटीशी काय म्हणतात त्याला, याचा संबंध हा स्टुडंट्स लिटररी आणि सायंटिफिक सोसायटी जी मुंबईला स्थापन झाली त्याच्याशी आहे. यांनी 1849 मध्ये मुलींसाठी म्हणजे पारशींसाठी आणि मराठी मुलींसाठी अशा 4 शाळा सुरू केल्या मुंबईमध्ये. तर मुलींना शाळेमध्ये कसं प्रवेश घेण्यासाठी, उद्युक्त करण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी पालकांसाठी एक सुमित्रा नावाचं मासिक त्यावेळेला या संस्थेने सुरू केलं होतं. त्याचं संपादन, त्याचं लेखन हे भांडारकरांनी केलं होतं की कशी आपल्याकडे स्त्री शिक्षणाची परंपरा आहे, प्राचीन काळापासून कसं स्त्रियांना शिक्षण देण्यात येतं आणि पालकांपर्यंत हा विचार या सुमित्रा मासिकातून त्यांनी त्यावेळेला पोचवला. आणि तेच आपल्या या संस्थेचे, स्त्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष होते. हा काही निव्वळ योगायोग नाही म्हणता येणार, पण शिक्षणाच्या या धाग्यांनी, स्त्री शिक्षणाच्या विचारांनी या सगळ्यांना आपल्या संस्थेशी जोडून ठेवलं. त्याच्यानंतर एक खूप महत्वाचं नाव म्हणजे तत्कालीन थोर साहित्यिक हना आपटे. हे आपल्या संस्थेचे हिशोब तपासनीस होते. म्हणजे त्यांचं जर तुम्ही आज साहित्य वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की सगळा जो काही विधवा विवाहांचा, पुनर्विवाहांचा आणि त्यांच्या कथानकांचा जो काही गाभा आहे, त्या गाभ्याचा आत्मा तुम्हाला या संस्थेमध्ये सापडतो. तर ते थोर साहित्यिक, ते पण आपल्या संस्थेशी निगडीत होते. त्याच्यानंतर डेक्कन एज्युकेशन मधले गोविंद चिमणाजी भाटे हे गृहस्थ पण आपल्या संस्थेत पुष्कळ वेळ, त्यांनी पुष्कळ वर्ष काम केलं, आपले व्यवस्थापक मंडळात होते. हे डेक्कन एज्युकेशन सोसायटीमध्ये अण्णांचे सोबत शिकवायचे प्राध्यापक होते. आणि त्यांनी अण्णांची जी पुतणी आहे मनुताई, मोठ्या भावाची जी पुतणी, ती विधवा झाल्यावर तिच्याशी विवाह केला होता. तर अशा प्रकारचे सगळे स्नेही लोकांनी महर्षी कर्वेंना वेळोवेळी प्रोत्साहन दिलं, सहकार्य केलं. तर त्याच्यातली ही सुरुवातीच्या काळातली खूप महत्वाची मंडळी. याच्यामध्ये अजून एक नाव घ्यायचं म्हणजे मोती बुलासा. हे नाव आज अगदी काय म्हणतात त्याला, स्मृतीच्या पलीकडे गेले. यांना एक परदेशी संस्था आहे, तिथे धर्माच्या तुलनेसाठी निवड झाली होती. आणि मग नंतर त्यांचं आपल्या संस्थेच्या सुरुवातीच्या व्यवस्थापकीय बैठकीमध्ये त्यांचं नाव आपल्याला वारंवार मिळतं. त्यांच्या सूचनेनुसार किंवा त्यांनी अनुमोदन दिलं, या सगळ्या आपल्याला उपलब्ध होतात. पण हे साधारण 1900च्या सुमारास शिकण्यासाठी परदेशी गेले आणि तिथेच आजारी पडून त्यांचं देहवासन झालं. आणि मग ती जी फेलोशिप होती ती नंतर विठ्ठल रामजी शिंदे त्यांना ती मिळाली आणि मग त्यांनी तो पुढे याचा फेलोशिपचा, धर्माचा आणि शिक्षणाचा अभ्यास केला. विदिताताई, अण्णांबद्दल, महर्षी कर्व्यांबद्दल जे आपण वाचतो त्याच्यामध्ये त्यांचा एक स्वभाव वैशिष्ट्य त्यांचं असं येतं की ते अत्यंत हिशोबी होते, अत्यंत काटेकोर होते, शांत होते, पण दृढनिश्चयी होते. तर या संस्थेचाही तुम्ही अभ्यास करताय, अण्णांचाही तुम्ही अभ्यास गेली 5 वर्ष करताय. याची कोणती उदाहरणं तुम्हाला संस्थेच्या कागदपत्रांमध्ये दिसतात पूर्वीच्या? ध्येयनिष्ठ होते, काटेकोर होते, स्टॅटिस्टिकल अनालिसिस्ट होते. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे अगदी उंबरठ्या पलीकडे पण पाऊल जेव्हा स्त्रियांचं पडलं नाही, त्यांनी हा विचार केला की आपल्या संस्थेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थिनींनी आपली साडी चोळी स्वतः विणली पाहिजे. हे उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांनी इंदोरला 2 शिक्षिका आणि 1 विद्यार्थिनी असं तिघींना तिथल्या एका मिलमध्ये तागावरती लुगडं विणायला
त्याच्या प्रशिक्षणासाठी पाठवलं. प्रशिक्षणासाठी पाठवल्यानंतर काही काळ प्लेग होता, 3 महिने काम थांबलं. पण तरीही त्यांनी तिथेच त्यांची व्यवस्था केली आणि जरी प्लेग असला, जरी हे नसलं तरी त्यांनी त्या तिघींनी तिथे प्रशिक्षण घेतलं आणि एक साधारण 7-8 महिन्यानंतर ते पुण्याला परत आले. त्या मशीन्स आपण घेतल्या विकत. बर. त्याच्यानंतर त्या शिक्षिकेंनी सगळ्यांना प्रशिक्षण दिलं. प्रशिक्षण दिल्यानंतर मुलींची संख्या आणि त्या मशीन्स आपल्याला बरोबर पुरतायत की नाही आणि कापडाची निर्मिती म्हणजे जे काही प्रोडक्शन होतंय ते त्याचं मोजमाप त्यांनी अगदी मीटरमध्ये एवढ्या काळात, एवढ्या वेळात एवढं प्रोडक्शन होतं याची नोंद आपल्या अहवालामध्ये करून ठेवली आहे. की आता या वेळेला जर 25 मुली आहे, हा जर वर्ग चालला म्हणजे महिनाभर वर्ग चालतोय, त्याच्यामध्ये इतके तास या मुली काम करतायत आणि इतकं मीटर कापड निघतंय आणि त्याच्यानंतर त्यांनी मग शिंप्याला एक बोलवलं की आपली चोळी शिवण्यासाठी म्हणा. त्याच्यानंतर एक अगदी टिपिकल त्यावेळेला जे चौकड्याचं कापड होतं तेच त्याच्यामध्ये तेवढीच सोय होती, कारण तेव्हा दुसरा धागा पण नव्हता आणि बाकी निधी आणि या सगळ्या गोष्टी पण होत्याच. पण जो काही इथे व्हायचा त्याचा रेकॉर्ड मात्र किती मीटर कापड झालं याचं आपल्या हिशोबात अगदी चोख मिळतं. त्याच्यानंतर काळानुरूप बदल हे अण्णांचं वैशिष्ट्य होतं. ब्रिटिश अधिकाऱ्यांचा वावर वाढत होता. त्यांचे कुटुंब पण आपल्या याला भेट द्यायची. मग यांच्या लक्षात आलं की ही सगळी मंडळी मफलर आपल्या भोवती मानेभोवती गुंडाळतात. मग त्याचं सुद्धा प्रशिक्षण आपल्या शिक्षिकेंना काही विद्यार्थ्यांना देऊन मफलर्स आपण आपल्या याच्यामध्ये विणत होतो, मोजे विणत होतो, म्हणजे तुंडकाम सुद्धा आपल्या इथे व्हायचं. त्याच्यानंतर काळानुरूप बदल हे त्यांचं वैशिष्ट्यच होतं आणि त्याच्यासाठी अगदी जलतरण त्याचं उत्तम उदाहरण आहे. कृष्णा तलाव उत्तम उदाहरण आहे त्याचं. आणि जिद्दीनी म्हणजे अगदी खिशात पैसा नसताना सुद्धा विचारांची झेप जी होती की नाही मला हे करायचंच आहे. उत्तम सहकारी आणि याच्यासाठी केलेला प्रवास म्हणजे माझ्या याच्यात तर मी सांगेल ते पांथस्थ होते. ही संस्था स्थिर राहावी याच्यासाठी त्या पांथस्थानी समस्त भारताच्या बाहेर भरपूर प्रवास करून ही संस्था आज उभी केलेली आहे. विनीताताई, या संस्थेचा जसा प्रवास झाला तसा या संस्थेसाठी अण्णांनी त्यांच्या कार्यासाठी पण खूप प्रवास केला ना, पुण्यामध्ये, पुण्याच्या बाहेर सुद्धा. त्याबद्दल जरा सांगा ना. हो, अण्णांनी प्रवास केला आणि त्याचं कारण असं होतं की त्यावेळेला प्रसार आणि प्रचाराची माध्यमं अगदीच तोटक होती. साधनं फारशी उपलब्ध नव्हती. मग ह्या स्त्री शिक्षणाचा, विधवा पुनर्विवाहाचा, विधवा शिक्षणाच्या विचारांचा जर प्रवास करायचा असेल तर तो प्रत्येक सामान्य माणसापर्यंत पोचला पाहिजे. मग त्यांनी ठरवलं की गावात जायचं. त्यांची पद्धत अगदी साधी सोपी होती. त्या काळी काही टेलिग्राम नव्हते किंवा कुठली अशी व्यवस्था नव्हती, पूर्वसूचना नव्हती. त्यांनी एक अर्ज आपल्या संस्थेत दिला की मी आपल्या शिक्षण संस्थेसाठी प्रवास करणार आहे 3 महिने आणि ते निघाले. विदर्भ दौरा केला, कोकणात केला, सगळीकडे पूर्ण भारतभर त्यांनी याचा प्रवास केला. त्यांची पद्धत खूप छान होती. त्या गावात जायचं, मंदिरात किंवा तिथल्या सरपंचाला, तिथल्या प्रमुखाला किंवा एखादी ज्येष्ठ व्यक्ती असेल तिला भेटायचं. 4-5 लोक जमलीत तरी आपला विचार सांगायचा, विधवा विवाहाचा किंवा स्त्री शिक्षणाचा विचार, आणि आपली हे फिरवायची. त्याच्यात जे काही त्यांना दक्षिणा मिळेल त्याची पावती नोंद करून ठेवायची. इथे पुण्यात आल्यावर त्यांना पावती पाठवण्याची सोय करायचे. अशा पद्धतीने काय व्हायचं की उद्देश त्यांचा असा होता की म्हणजे पायी फिरण्याचा सुद्धा त्यांचा उद्देश होता की हा विचार घरोघरी पोचला पाहिजे. आज तेव्हा नाही म्हटलं तरी वर्तमानपत्र किंवा ही जरी असली तरी त्या बाईपर्यंत हा विचार पोचतो की नाही, ज्यासाठी मी शिक्षण सुरू केलंय, जिच्यासाठी सुरू केलंय, हा तिच्यापर्यंत विचार पोचण्यासाठी वेळ लागू नये म्हणून त्यांनी केलेली ही सगळी पायपीट जी आहे. म्हणजे आज मी पण तुमच्या समोर जे बोलते आहे याच्यासाठी श्रम महर्षी कर्वे यांनी केलेली पायपीटच आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. बरं, हा प्रवास एकदाच केला का असं नाही. आयुष्यात त्यांना जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्यांनी हा प्रवास केलाय आणि वर्गणीसाठी तर होताच होता, पण त्याचं मुख्य कारण स्त्री शिक्षणाचा प्रसार हाच होता. त्यावेळेला अण्णांनी सुरू केलेला हा जो प्रवास आहे तो आजपर्यंत चालू आहे आणि एका भागामध्ये तो संपणं हे केवळ अशक्य आहे. त्यामुळे अशा तुमच्याबरोबर असणाऱ्या गप्पांची मालिका ही आपल्याला चालू ठेवायची आहे.
पण पुन्हा एकदा थोडीशी वेळेची मर्यादा आहे, ती आपण पाळत आज थांबूयात. पण हा जो प्रवास आहे हा अधिक तुमच्याकडनं जाणून घ्यायला आम्हाला आवडेल पुढच्या आपल्या भागांमध्ये, ज्याच्यामध्ये नक्कीच. आपण त्या प्रवासाबद्दल जाणून घेऊयात. नक्की. नीताताई, आज तुम्ही आलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. द्रष्टा किंवा दार्शनिक आपण त्यांना म्हणतो ज्यांनी खूप मोठं काम केलं आहे, पण त्याचबरोबर त्या व्यक्तीने कोणत्या विषयाला हात घातला याच्यामध्ये त्या व्यक्तीचं आणि त्याच्या कार्याचं द्रष्टेपण हे आपल्याला जाणवतं. महर्षी कर्वे आणि महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था हे भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या दृष्टिकोनाचा, त्यांच्या विचाराचं आणि त्यांच्या कार्याचं एक महत्त्वाचं असं प्रतीक आहे. अण्णांच्या जयंतीच्या निमित्त त्यांना अभिवादन करूयात आणि आज इथेच थांबूयात. धन्यवाद.